माझं नाव सुभाष अप्पासाहेब खताळ, महात्मा गांधी कॉलनी, कुपाड रोड. इथला रहिवासी आहे मी. हां आमच्या कॉलनीच्या शेजारी हां एक पडीक रान आहे, जे सटाऱ्यांच्या वापरामध्ये आहे. हां त्या रानामध्ये वरून येणारं, कुपाडकडून येणारं पाणी, संपूर्ण पाणी साठलं जाते तिथं. त्यात दुर्गंधी आणि घाण साठून ढासं आणि सापांचा वावर जास्त प्रमाणात झाला आहे. हां लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आम्हाला त्रास व्हायला लागला आहे. शिवाय पावसाचं पाणी सुरू झाल्यानंतर कमीत कमी गुडघ्याच्या वर पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये शिरतंय. हां आणि त्यामुळं लहान मुलं, संसार साहित्य सगळंच खराब होते. त्याचा बंदोबस्त व्हावा. आता या व्हिडिओमध्ये खाली जो तुम्ही बघायला लागलेला आहे, हा जो प्लॉट आहे तो रिकाम आहे. काहीतरी एकरमध्ये त्याचा एरिया असावा, मोठा प्लॉट आहे आणि याची जी अवस्था अशी झालेली आहे आणि भर वस्तीत आहे, चारी बाजूनं वस्ती आहे, हे तुम्ही आता नजरेनं बघताय. आरोग्य विभागाच्या या भागातील सॅनिटरी इन्स्पेक्टरना मी आज विनंती करतोय की ताबडतोब तुम्ही या प्लॉट धारकाला काय तुमच्या कायद्याप्रमाणे नोटीस लावायची ती लावा, पण याचा बंदोबस्त करा. आणि जर का ते वादग्रस्त वगैरे असेल तर महानगरपालिकेने ते स्वच्छ करावं आणि महानगरपालिकेने ग्राउंड म्हणून वापरायला, जनतेसाठी मोकळं करायला हरकत नाही. कारण का, जी वास्तू वापरत नाही तिला वापरात जर ठेवलं तर मग मात्र प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे या जनतेला ही लहान 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 बाळं दिसतात, या मुलांचा सुद्धा वावर त्या बाजूनं असतो. आणि जर का या मुलापैकी कोणाला जर एखाद्या सर्पानं चावलं आणि या बाळांना काही झालं तर याला जबाबदार कोण? त्यामुळं आरोग्य विभागानं याच्याकडं तातडीनं लक्ष द्यावं आणि ताबडतोब हा प्लॉट स्वच्छ करावा, अन्यथा करवून घ्यावा. एवढंच मी रोज एक नवीन विषयाकडं आपल्याला हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.